जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या उंबरठ्यावरच तहानलेले गाव सावरखेडा लेणापूरची भीषण पाणी टंचाई। दिवसाला किमान 4 टँकरने पाणी पुरवठा नियमित करावा। दूषित पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरण व नाल्याचे पाणी अडवण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करावी। जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना तातडीने पूर्ण करावी। शासन प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। 59 वर्ष पाणी न देणारे प्रशासन आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरणारे सरकार आता तरी जागे होणार का, असा संतप्त सवाल सावरखेडा लेणापूर वासीय विचारत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी सोयगाव प्रतिनिधी संतोष करते। केलं का आता आम्हाला गावाची समस्यासाठी आम्ही इकडे आलो। आम्हाला माहीत पडलेलं इकडे पिण्यासाठी पाणी नाही, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? याला शासनाने टँकर दिलेलं होतं आम्हाला। 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेस पाणी आटलं ना, मी टँकरची मागणी करेल होती। मग ते 1 महिन्याचं टेंडर होतं त्यांचं। मग ते टेंडर संपायच्या अगोदर आम्ही 27 तारखेला पत्र दिलं त्यांना की आम्हाला वाढीव पाणी पुरवठा द्या म्हणून। 4 गावाला पाणी नव्हतं आम्हाला लेणापूरला, आणि आज बी पाणी नाही, कारण वरला पाणी पडरूसर आलं नाही तर पाणीच नाही प्यायला। आणि त्याच्यात तहसीलदार मॅडमनं आमचं पत्रच पुढे पाठवलं नाही। त्याला मंजुरी भेटली असता एसडीएम ऑफिसला सिल्लोडला। आता ती मंजुरी कलेक्टर ऑफिसला घ्यावं लागते। नाही तहसीलदार मॅडमकडे मी ग्रामसेवक साहेबांनी वारंवार चक्रा मारून आमचं काम केलं नाही तहसीलदार मॅडमने। तुमच्या अंडरमध्ये किती गाव आता? 4 गाव आहे। 4 गाव. तर 4 गावामध्ये आतापर्यंत किती टँकर पोहोचले? आतापर्यंत 21 टँकर झाले। शिपायाचं म्हणणं आहे असं 21 टँकर झाले म्हणून। आम्ही 21 टँकरचं त्याला स्टॉक भरून दिलं। ते टँकर येत होतं तर याची एंट्री कोणाकडे आहे? ग्रामपंचायत शिपायाकडे। त्यांच्याकडे भरपूर एकदम तुम्हाला कळलं आहे त्यांच्याकडे एंट्री आहे? हो। अच्छा, आता जे समस्या आहे गावाची पिया पाण्यासाठी, आता याच्याबद्दल जे ते कुठून आणणार आता तुम्ही पाणी? पाणी आम्हाला पालून आणावं लागतं। आज बी पाणी नाही आमच्या गावाला। आणणार का नाही आणणार? आणणार आहे आम्ही, पण मंजुरी द्यायला पाहिजे ना शासनानं। तहसीलदार मॅडमकडे आम्ही वारंवार चक्रा मारून तहसीलदार मॅडम आमच्या पत्राचा पाठपुरावा पुढं सुद्धा पाठवत नाही तहसील म्हणून। ते पंचायत समितीमुळे तुम्ही पंचायत समितीला पत्र दिलेलं आहे। वशा बी आमच्याजवळ पंचायत समिती, तहसीलदार मॅडम सगळ्याला पत्र दिलेलं आहे। मग तुमचं काम आहे ना वारंवार रावण मारायचं आहे त्यांचं, कारण की कसं आहे माहिती आहे का, जनता तुम्हाला निवडून देते, बरोबर आहे का नाही? तर तुमचा परमान तुमचं लक्ष ठेवायचं जनताकडे, तुमचं मान्य आहे? आमचं लक्ष आहे। आम्ही वारंवार ग्रामसेवक साहेब, मी, गावकरी, आपलं नाना आम्ही स्वतः जाऊन चौकशी केली तहसीलदार मॅडमकडे, पण ते पुढे पाठवायलाच तयार नाही।